आम्ही सगळेजण बडनेरा पोलीस ठाण्यामध्ये जमा झालेलो आहे। काल रात्री बडनेरातल्या रजानगरमध्ये राहणाऱ्या, अल्मासनगरमध्ये राहणाऱ्या, चमननगरमध्ये राहणाऱ्या ही जी बांगलादेशी मुसलमानांची मोठी संख्या बडनेरात झालेली आहे, यांच्यातल्या एका समूहाने ऋषी राजू खापेकर नावाच्या 28 वर्षाच्या तरुणाची भर वस्तीमध्ये निघरून हत्या केली। संघटितपणे सगळेजण आले, गाड्या वाहनं घेऊन आले आणि रात्री 12:30 वाजता भर रस्त्यावर त्याला मारला आणि त्याला मारल्यानंतर या 12 तासामध्ये पोलिसांनी थातुरमातुर कारवाई केलेली आहे। पोलिसांनी 3 शेंबडे पोरं पकडून आणले, त्याच्यातले त्या मुलाची सासू आहे, या सगळ्या त्याच्या नातेवाईक आहे। यांनी स्वतः डोळ्यांनी सगळं बघितलं, याच्यातल्या काही प्रत्यक्षदर्शी आहे, त्यांनी ज्यांचे नावं सांगितले, ज्या महिला त्याच्यात होत्या, त्याच्यामध्ये जे माणसं खून करणारे होते, ज्या बायका त्याच्यात होत्या, त्यांना कोणालाही बडनेरा पोलिसांनी पकडलं नाही। रात्रीतून फक्त 3 लहान लहान पोरं पकडून आणले आणि अल्पवयीन मुलं पकडून एक थातुरमातुर कारवाईचं सोंग बडनेरा पोलिसांनी केलं। बडनेरामध्ये या बांगलादेशी मुसलमानांचा उच्छाद वाढलेला आहे, अमरावती शहरातही वाढलेला आहे। वारंवार आम्ही सगळेजण मागणी करत आहोत की यांच्या वस्त्या तपासल्या पाहिजे, यांचे घरं तपासले पाहिजे, नवीन लोक कुठून आले, काय आले, यांचं कोम्बिंग ऑपरेशन केलं पाहिजे। बडनेरा पोलिसांचं लक्ष हे पूर्णपणे या विषयाला नाही। बडनेरा सेन्सिटिव्ह होऊन राहिलं, ही या 2-3 महिन्यातली दुसरी तिसरी घटना आहे। छोट्या छोट्या कारणांवरून इथे बांगलादेशी मुसलमानांचा उच्छाद सुरू झालेला आहे। त्याच्यामुळे आमचं बडनेरा पोलिसांना अल्टिमेटम आहे की एक तर तुम्ही आता आमच्या समोर त्यांनी एक जण पकडून आणलेला आहे, जोपर्यंत ते सगळे आरोपी पकडून आणत नाही आम्ही पोलीस ठाणा सोडणार नाही। क्रमांक 1। क्रमांक 2, त्यांनी या सगळ्या लोकांवर कठोर कारवाई केली पाहिजे। आम्हाला या सगळ्या गोष्टींचा अहवाल दिला पाहिजे आणि बडनेरा स्वच्छ केलं पाहिजे, अमरावती स्वच्छ केलं पाहिजे। पोलिसांनी बघ्याची भूमिका घेऊन चालणार नाही। या बाईचा 28 वर्षाचा जावई तरुण पोरगा मुलगासारखं मानत होती, त्याला 12 दिवसापूर्वी बाळ झालेला आहे, त्याचा 2 दिवसानंतर त्याचं बारसं होणार होतं, सगळे नातेवाईक गावामध्ये आलेले होते आणि त्याची काल निगरूनपणे हत्या झाली। या हत्येचं छुटपुट कारण होतं, ही गुन्हेगारी वाढलेली आहे। आमचं अल्टिमेटम बडनेरा पोलिसांना आहे की त्यांनी जर कायदा सुव्यवस्था सांभाळला नाही, अमरावती पोलिसांनी जर लक्ष घातलं नाही, अमरावती पोलीस आयुक्तांनी पहिले या प्रकरणाकडे लक्ष देणं जरुरीचं आहे। जर त्यांनी या प्रकरणामध्ये लक्ष घालून कायदेशीर कारवाई केली नाही तर आम्ही बडनेरात ईट का जवाब पत्थर से दिल्याशिवाय राहणार नाही। फोकस कर।